नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्न स्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरतीची वाट बघतोय. आता शिक्षक भरतीच्या याद्या कधी लागणार या अनुषंगानं नेहमीच आयुक्त कार्यालयातून न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आपल्याला दररोज माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. त्या अनुषंगाने कार्यवाही सुद्धा सुरू आहे. पण ही कार्यवाही सुरू असताना ज्यावेळेला आपण सेल्फ सर्टिफाय कॉपी करत होतो, स्वप्रमाणपत्र करत होतो, हे स्वप्रमाणपत्र करत असताना जाणून बुजून काही विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती खोटी माहिती सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता हा जो प्रयत्न केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांवरती काय केलं जाणार किंवा ज्या विद्यार्थ्यांनी हेतुपुरस्पर चुकीचा अडथळा निर्माण करण्यासाठी काही गोष्टी घडत आहेत, मग या अनुषंगाने सुद्धा प्रशासन त्यांच्यावरती काय नजर ठेवून आहे. परंतु एक गोष्ट समजून घ्या की पवित्र पोर्टलवरती कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जी गाईडलाईन देण्यात आलेली 1/9/2023 साली, त्या अनुषंगाने काही गोष्टी दिलेल्या आहेत की जे विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये गैरप्रकार किंवा गैरकृत्य करतील अशा विद्यार्थ्यांवरती संबंधित विद्यार्थ्यावरती कारवाई केली जाऊ शकेल. आता ती नेमकी कारवाई काय आहे हे सविस्तर पाहण्यासाठी जर अजूनही तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात किंवा टीईटी, सीटीटी, सेट नेट परीक्षांच्या संदर्भात कोणतीही माहिती तुमच्याकडून मिस केली जाणार नाहीये. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांनी खोटी माहिती जाणून बुजून पवित्र पोर्टलला नोंद केलेली आहे, स्वप्रमाणपत्र केलेलं आहे आणि आता जाणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे विद्यार्थी चुकीची माहिती सादर करतील अशा विद्यार्थ्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. आता ती काय कारवाई आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आता या ठिकाणी बघा की सोर्स काय आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. तर स्क्रीनवरती मी तुम्हाला एक माहिती दाखवेन. हे पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे. आता या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवरती जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक सूचना दिलेल्या आहेत. टेट सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन 1/9/2023 या ओपन केल्यानंतर या पद्धतीनं पेज होतंय. आता हे पेज ओपन झाल्यानंतर जर स्क्रीनवरती तुम्ही आलात तर पान नंबर 21 वरती तुम्हाला सविस्तर माहिती आहे. आता ती काय माहिती आहे हे आपण समजून घेऊया. या ठिकाणी दिलेलं आहे गैरप्रकार किंवा गैरप्रकाराचे प्रयत्न. म्हणजे गैरप्रकार कशाला म्हणायचं, चुकीचं कृत्य कशाला म्हणायचं किंवा तो चुकीचा प्रयत्न कशाला म्हणायचं. तर बघा, शिक्षक किंवा शिक्षण सेवक पदभरती अनुषंगाने उमेदवार अथवा उमेदवार नसलेल्या व्यक्तींनी केलेल्या खालील कृतींना गैरप्रकार गैरकृत्य समजण्यात येईल. जर शिक्षक भरतीसाठी किंवा शिक्षण सेवक पदासाठी ज्या व्यक्तीनं अर्ज केलेला आहे त्याने केलेले एखादं कृत्य किंवा शिक्षक भरतीचा आणि त्याचा काय व्यक्तीचा संबंध नाही अशा व्यक्तीनं सुद्धा शिक्षक भरतीच्या संदर्भात केलेलं कृत्य हे काय ठरेल, गैरप्रकारचा प्रयत्न किंवा गैरप्रकार ठरू शकेल. काय आहे बघा, स्वप्रमाणपत्रामध्ये हेतुपुरस्पर खोटी माहिती देणे. स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय कॉपीमध्ये आपण काय केली, काय विद्यार्थ्यांनी जाणून बुजून हेतुपुरस्पर खोटी माहिती दिली किंवा खरी माहिती दडवून ठेवणे. म्हणजे काही लोकांनी खरी माहिती लपवली आणि खोटी माहिती सादर केली किंवा त्यात अनधिकृतपणे बदल करणे किंवा दाखल्याच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे. म्हणजे एखादा दाखला आहे त्या दाखल्यामध्ये काय केली आपण, स्वतःहून खाडाखोड केली. ब्लेड पान असेल, खोड रबर असेल किंवा व्हाईटनर असेल, अशी बरीच खाडाखोड केली आणि आपण स्वतः ती माहिती खरी करण्याचा प्रयत्न केला. तर हा एक काय आहे, गैरप्रकार आहे आणि गैरप्रकार करण्याचा तो एक काय आहे, प्रयत्न आहे. पुढे बघा, खाडाखोड केलेल्या वा बनावट अथवा विहित पद्धतीने वितरित न करण्यात आलेले दाखले कागदपत्रे सादर करणे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर बघा, जे प्रशासनानं जे दाखले सादर करतात आपल्याला, मग ते जर विहित प्रमाणामध्ये जर आपल्याला वितरित केलेले नसतील आणि डुप्लिकेट पद्धतीने जर दाखले तयार केले असतील शिक्षक भरतीमध्ये नोकरी मिळवण्याच्या अनुषंगानं, तर ते सादर केलेल्या विद्यार्थ्यांना काय म्हणता येईल, तो गैरप्रकार करण्याचा एक काय आहे, प्रयत्न आहे. आता पुढे बघा, पुढे अजून माहिती आपल्याला दिलेली आहे. पुढची काय माहिती आहे, स्वतःच्या उमेदवारीच्या अनुषंगाने स्वतः अथवा इतर व्यक्तीकडून अवैध मार्गाने निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकणे हे महत्वाचं आहे. बघा, अथवा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. स्वतः उमेदवारीच्या अनुषंगाने म्हणजे मला नोकरी मिळावी या अनुषंगाने मी प्रशासनावरती टाकलेला दबाव किंवा मला नोकरी मिळावी म्हणून माझ्या रिलेटिव्ह असतील, मग कोण नगरसेवक, आमदार, खासदार वगैरे एटसेट्रा कोणी असू शकेल,
मग मला नोकरी मिळावी या अनुषंगानं अन्य व्यक्तीने जर प्रशासनावर दबाव टाकला तरी त्या व्यक्तीचा काय होईल, गैरप्रकार गणला जाऊ शकेल. पुढं तोतयागिरी करणे. आता तोतयागिरी करणे म्हणजे काय, फसवणूक करणं. हे कधी केलं जाऊ शकतं, टेटला एका विद्यार्थ्याच्या जागी दुसरा विद्यार्थी जाऊन बसणं, ह्याला तोतयागिरी करणे म्हणतात. अथवा करण्याचा प्रयत्न करणे आणि अथवा कोणत्याही तोतया व्यक्तीची मदत घेणे. म्हणजे समजून घ्या, मला नोकरी मिळावी म्हणून मी एका थर्ड व्यक्तीची काय करतोय, तोतयागिरी करण्यासाठी मदत करतोय. म्हणजे मी पेपरला टेटला आहे, माझ्या जागी अन्य एक व्यक्ती पेपरला येऊन बसला तर ती व्यक्ती आणि मी आमच्या दोघांवरती सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. पुढे बघा, उमेदवाराची कोणतीही कृती. बघा हे फार महत्वाचं आहे आपल्याला. उमेदवाराची कोणतीही कृती जी शालेय शिक्षण विभागाच्या अथवा शासनाच्या मते भरती प्रक्रियेच्या न्याय व निपक्ष आयोजनावर प्रभाव पाडते. म्हणजे एखाद्या उमेदवारानं म्हणजे काय, शिक्षक भरतीसाठी अर्ज केलेल्या व्यक्तीची कोणतीही कृती जर शिक्षण विभागाच्या अथवा शासनाच्या मते भरती प्रक्रियेच्या न्याय व निपक्ष आयोजनावर प्रभाव पाडते. म्हणजे शासनाचं जे प्रचलित धोरण आहे त्या अनुषंगाने जी शिक्षक भरती केली जात आहे त्याच्यावरती जर एखाद्या उमेदवाराचा जर प्रभाव पडत असेल त्याच्या कृतीचा, तर ते सुद्धा एका प्रकारचं काय आहे, गैरकृत्य आहे किंवा गैरप्रकार करण्याचा एक प्रयत्न ठरू शकतो. पुन्हा एखाद्या विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे अथवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून संबंधितांवर दबाव आणणे अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करणे हे फार महत्वाचं आहे. बघा, म्हणजे शिक्षक भरतीमध्ये आपलं काम व्हावं या अनुषंगानं आपण काही लोक एकत्रित आलो, संघटित झालो आणि प्रशासनावरती आपण दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा असंघटितपणे वैयक्तिक दृष्ट्या कोणत्याही माध्यमातून, मग कोणतंही माध्यम असेल, सोशल मीडिया असेल एटसेट्रा, वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय केला, संबंधितावर म्हणजे प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर हा सुद्धा एक गैरप्रकार ठरू शकेल. पुढचं बघा, स्वप्रमाणपत्रातील सर्व दावे. म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये जे तुम्ही दावे केलेत, माझं डीएड झालंय, बीएड झालंय, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, बीपीएड आहे, एमपीएड आहे, हे सर्व दावे माहितीची सत्यता तपासणीसाठी संबंधितांनी मागणी केलेल्या आवश्यक कागदपत्रांचा पुरावा संबंधिताच्या सूचनेनुसार कोणत्याही टप्प्यावर सादर न करणे. म्हणजे आपण पवित्र पोर्टलला जी माहिती भरलेली आहे ती ज्या ज्या वेळेला आपल्याला माहिती तपासणीसाठी मागितली जाईल त्या वेळेला आपल्याला ती सादर करावी लागेल. जर आपण टप्प्यांवर कोणत्याही टप्प्यावरती माहिती जर सादर करीत नसेल तर मात्र हे गैरकृत्य समजलं जाऊ शकतं. पुढे बघा, स्वप्रमाणपत्रातील सर्व दावे माहिती आणि निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर सादर केलेल्या कागदपत्रांमधील दावा यामध्ये फरक अथवा तफावत आढळून येणे. म्हणजे पवित्र पोर्टलला आपण जी माहिती भरली ती माहिती आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटला गेलेली व्हेरिफिकेशनची माहिती याच्यामध्ये जर फरक आला किंवा तफावत आढळून आला तरी सुद्धा ही प्रशासनाची दिशाभूल केली किंवा गैरप्रकार केला किंवा गैरप्रकार करण्याचं एखादं कृत्य केलं असा याचा अर्थ निघू शकतो. म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतोय, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की जी माहिती तुम्ही पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे त्याच माहितीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे व्हेरिफिकेशनला असणं गरजेचं आहे. आता या विद्यार्थ्यांमध्ये फरक कुणाचा पडणार, जे विद्यार्थी टीईटी पास नसताना टीईटी पास आहेत असं सांगितलं असेल किंवा जे विद्यार्थी सीटीटी पास नसताना सीटीटी पास आहे असं सांगितलं असेल अशा विद्यार्थ्यांची मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते सर्टिफिकेट सादर करावं लागेल. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक कशासाठी असतं, तुम्ही जो दावा केलेला आहे पवित्र पोर्टलवरती की माझं एवढं शिक्षण झालेलं आहे ते शिक्षण तुम्हाला त्या प्रशासनाला व्हेरिफिकेशनच्या वेळी दाखवावं लागेल, अन्यथा एक गुन्हा ठरू शकतो. पुढं, शिक्षण सेवक शिक्षक भरती प्रक्रियेशी संबंधितांशी पत्रव्यवहार करताना हेतुपुरस्पर वस्तुस्थिती दर्शक माहिती नमूद न करणे. म्हणजे योग्य माहिती नमूद न करणं आणि वस्तुस्थिती काय केली, दडवणे. पुराव्याविना, बघा, पुराव्याविना माहिती देणे. पत्रव्यवहारामध्ये खोटे दिशाभूल करणारे आरोप करणे. म्हणजे ज्यावेळेला प्रशासन आपल्याबद्दल एखादा पत्रव्यवहार करेल आणि माहिती मागवेल त्यावेळेला आपण हेतुपुरस्पर माहिती देणं जर टाळत असेल तर तो सुद्धा एक काय आहे, खोटी माहिती सादर केलेली आहे आणि म्हणून तुम्ही टाळाटाळ करत आहात असा त्याचा एक अर्थ निघू शकतो. म्हणून या पद्धतीने काय केलेले आहेत, सर्व गैरप्रकार आहेत. मी गैरप्रकार सर्व सांगितले. त्याच्यानंतर अजून एक आहे बघा,
स्वप्रमाणपत्रामध्ये केलेला दावा अथवा नमूद केलेली कोणतीही माहिती व त्या संबंधीची कागदपत्रे प्रमाणपत्रे निवडीच्या अथवा निवडीनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव बघा स्वप्रमाणपत्रामध्ये केलेला तुम्ही दावा म्हणजे पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाय करत असताना तुम्ही केलेला दावा आणि त्याच्यानंतर निवडीच्या अगोदर किंवा निवडीच्या नंतर कोणत्याही टप्प्यावरती ज्यावेळेला तुम्हाला माहिती मागितली जाईल त्यावेळेला तीच माहिती सादर करावी लागेल. कारणास्तव खोटी बनावट खाडाखोड केलेली अवैध संबंधित शासन आदेश नियमानुसार जारी न केलेली संबंधित शासन निर्णयानुसार जारी न केलेली म्हणजेच काय समजा टीईटी फ्रॉड बनले विद्यार्थी त्यांनी जर आता तेच फ्रॉडचं सर्टिफिकेट जर वापरलं तर ते शासना संदर्भात आहे का शासनाच्या नियमानुसार जारी केलंय का तर नाही ते बोगस आहे. मग अशा विद्यार्थ्यांना काय केलं जाईल त्यांच्यावरती काय असेल ती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. म्हणून काय प्रमाणपत्र निवडीच्या अथवा निवडीनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी बनावट बघा खोटी बनावट खाडाखोड केलेली अवैध ही माहिती सादर करणं म्हणजे हा सुद्धा एक काय आहे एक प्रकारचा गुन्हा ठरू शकतो. पुढे बघा आता असे जर गैरप्रकार करणारे विद्यार्थी जर असतील तर गैरप्रकार प्रकरणी कोणती कारवाई केली जाऊ शकते हे पण या ठिकाणी सांगितलंय बघा. हे मी काय माझ्या मनाचं सांगत नाहीये. तुम्ही पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर कॅन्डिडेटला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्या गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन मध्ये सेल्फ सर्टिफाय करत असताना 1/9/2023 ला ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन मध्ये सांगितले की खोटी माहिती सादर केल्यानंतर त्यांच्यावरती आम्ही खालील निकषाच्या आधारे कारवाई करू शकतो. आता ती कारवाई कोणती असणार आहे बघा. या विषयाबाबत वरील नमूद मुद्द्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त बघा एक किंवा एकापेक्षा जास्त कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर तसेच उमेदवार नसलेल्या म्हणजे शिक्षक भरतीत माझा अर्ज नाही तरी सुद्धा मी गैरप्रकार करायला कोणाला तर मदत करतोय परंतु गैरप्रकार करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या व्यक्तीवर प्रचलित कायदा व नियमानुसार फौजदारी अभियोग दाखल करून कारवाई करण्यात येईल. हे मी मनाचं सांगत नाही हे तुम्हाला 1/9/2023 परिपत्रकातून माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आहे काय जर एक किंवा एकापेक्षा जास्त जर चुका तुमच्या होत असतील गैरप्रकार होत असतील तर प्रचलित जो कायदा आहे म्हणजे खोटी माहिती दिलेली किंवा गैरप्रकार केलेली त्या कायद्यानुसार त्या व्यक्तीवरती किंवा त्या उमेदवारावरती फौजदारी अभियोग दाखल केला जाईल म्हणजे फौजदारी गुन्हा नोंद केला जाऊ शकतो. याशिवाय सदर उमेदवारास निवड प्रक्रियेसाठी अनर्ह म्हणजे काय डिस्क्वालिफाय ठरविणे आणि अथवा गैरप्रकाराच्या प्रयत्नाच्या आधारे नोकरी मिळवलेल्या उमेदवाराची अथवा व्यक्तीची नियुक्तीची शिफारस रद्द करणे म्हणजे बघा 3 प्रकारचे तुमच्यावरती गुन्हे नोंद केले जाऊ शकतात. 3 प्रकार कुठले कुठले आहेत. पहिला आहे तो म्हणजे काय फौजदारी अभियोग दाखल केला जाऊ शकतो अशा व्यक्तीवरती. दुसरा आहे अनर्ह म्हणजे काय त्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. आणि तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नोकरी मिळवलेल्या उमेदवाराची अथवा व्यक्तीची नियुक्तीची शिफारस काय केली जाईल रद्द केली जाईल. म्हणजे आता तुमची शिफारस झाली ती शिफारस काय केली जाईल नंतर रद्द केली जाईल. म्हणजे कोणत्याही स्तरावरती तुमची सेवा समाप्तीचे आदेश निघू शकतात. इथे सांगितलेलं आहे पुढे संबंधित व्यवस्थापनाकडून सेवा समाप्तीची कार्यवाही केली जाऊ शकते किंवा करण्यात येईल. हे 1/9/2023 जे पवित्र पोर्टलला कॅन्डिडेट गाईडलाईन मध्ये जे दिलेलं आहे स्टुडंटच्या विद्यार्थ्यांना ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन मध्ये 1/9/2023 सेल्फ सर्टिफाय करण्यासंदर्भात ज्या सूचना होत्या त्यामध्ये ह्या गाईडलाईन आहेत ह्या तुम्ही वाचू शकता. आणि परवा दिवशी जे आयुक्त कार्यालयातून जे प्रेस नोट निघाली प्रसिद्धीपत्रक निघालं त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की 1/9/2023 अनुषंगाने कार्यवाही होणार आहे. म्हणून 1/9/2023 संबंधित सूचना सर्व समजावून घ्या आणि त्या या सूचना आहेत. त्यानंतर बघा सन 2018 व सन 2019 या वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे बोगस विद्यार्थी होते असे विद्यार्थी जर पोर्टलला जर नोंद झाले असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एकच सांगतो की शिक्षक भरतीमध्ये नोकरी मिळवण्याच्या
अपेक्षेनं जर काही विद्यार्थ्यांना जर बोगस माहिती किंवा तोतयागिरी केली असेल तर अशा विद्यार्थ्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे माझी एक सर्वांना विनंती आहे की नोकरी मिळवण्यासाठी कुणीही शासनाची फसवणूक करू नका. कुणीही शासनाची फसवणूक करू नका, कारण तुम्ही नोकरी फसवणूक करून मिळवू शकाल पण भविष्यामध्ये तुम्हाला मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागेल. कारण 3 प्रकारच्या कारवाई या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. गैरप्रकार करणे किंवा गैरप्रकाराचा कोणताही प्रयत्न करणं याच्यावरती 3 प्रकारचं आहे. एक आहे फौजदारी अभियोग दाखल केला जाऊ शकतो किंवा त्याला शिक्षक भरतीमध्ये डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तुमची शिफारस रद्द केली जाऊ शकते. म्हणजेच फार मोठी कारवाई आहे. आपण ज्या अपेक्षेनं शिक्षक होण्याच्या स्वप्न घेऊन डीएड बीएड जे शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता मिळवली, हे पात्रताच जर डिस्क्वालिफाय झाली तर आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यावरती ज्यांचं काम होणार नाही त्यांनी विनाकारण खोटे डॉक्युमेंट वगैरे सादर प्रशासनाला करू नका, ही माझी कळकळीची सर्वांना विनंती आहे. जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे सत्य आहेत तेवढेच डॉक्युमेंट तुम्ही त्यांच्या पुढे नेऊन सादर करा. खोटे माहिती, खोटे दावे किंवा प्रशासनावरती दबाव पडेल असं कोणतंही कृत्य कुणाच्याही सांगण्यावरून आणि स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला विचार करून मगच ते कृत्य